नमस्कार. खारीपेक्षा जास्त लेअर असलेली आणि तोंडामध्ये टाकताच विरघळणारी अशी गोड शंकरपाळी आज आपण करणार आहोत. सगळ्या ट्रिक आणि टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहेत. जास्तीच्या लेअर येण्यासाठी आपण काय ट्रिक वापरली आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजणारच आहे. तुम्ही बघू शकता तळल्यानंतर दुप्पट आकाराची होणारी आणि एकदम एका हाताने सुद्धा आपण त्याचे 2-3 भाग सहज करू शकतो आणि आतमध्ये सुद्धा खूप सुंदर अशी भाजली जाते. अगदी बिस्किटाप्रमाणे पूर्णपणे तुटणारी अशी ही गोड शंकरपाळीची रेसिपी पूर्ण पहा. तुम्हाला पूर्ण टिप्स ह्याच्यामध्ये कळणार आहेत. तर सर्वप्रथम आपण इथे जी आपली आमटीची वाटी असते ती घेणार आहोत आणि मैदा घेतलेला आहे. मैदा आपण असा दाबून घ्यायचा आहे. पूर्ण 5 वाट्या आपण ज्या घेणार आहोत त्या पूर्ण अशा दाबून आपण हा मैदा घेणार आहोत. या प्रमाणामध्ये आपल्या 1 ते 1.25 किलोच्या दरम्यान आपल्या शंकरपाळ्या तयार होणार आहेत. तर हे बघा मी तुम्हाला एका वाटीच्या साहाय्याने पूर्ण माप घेऊन दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं प्रमाण जे आहे ते अजिबात चुकणार नाहीये आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमच्या शंकरपाळ्या अगदी लेअर असलेल्या आणि एकदम खुसखुशीत अशा बनून तयार होणार आहेत. तर ह्या 5 वाटी मैदा आपण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता 1 चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि चिमूटभर अगदी मीठ आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. यामुळे गोडाचे पदार्थ जे आपण बनवतो त्याला खूप असा सुंदर स्वाद येतो. हे आपण पूर्ण एकत्र करून घेऊया आणि आपल्याला या एका भांड्यामध्ये जवळजवळ 1 वाटी मी ही पिठी साखर घेतली आहे. पण जर तुम्ही जाडी साखर वापरणार असाल तर ती पाऊण वाटी तुम्ही घ्यायची आहे. हे तुम्ही टिप लक्षात ठेवा. आपण आता हे तूप घेतलं आहे ते सुद्धा आपण पाऊण वाटी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीमध्ये आपण पाऊणच वाटी पाणी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर तुम्हाला लक्षात आलं असेल 5 वाट्या आपण मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि पाणी, तूप आणि पिठी साखर हे पाऊण असं प्रमाणात घेतलेलं आहे. म्हणजे पिठी साखर म्हणजे मी पिठी साखर घेतली आहे म्हणून 1 वाटी घेतलेली आहे. तुम्हाला जर जाड साखर घेतलीत तर ती तुम्ही पाऊण वाटी घ्यायची आहे आणि मिक्सरमधून काढून घ्यायची आहे किंवा तुम्ही डायरेक्ट यूज करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपण थोडंसं साखर वितळेपर्यंत फक्त हे गरम करून घ्यायचं आहे मिश्रण. हे बघा हे पूर्णपणे आपण हे थंड करायचं आहे आणि त्यानंतरच आपण याचा उपयोग करायचा आहे. सगळं प्रमाण आपलं व्यवस्थित आलं की शंकरपाळी आपली एकदम अचूक अशी बनणार आहे. आता आपण जे मैद्याचं पीठ घेतलेलं होतं त्याच्यामध्ये जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे लिक्विड फॉर्ममध्ये ते आपण थोडं यूज करून हे पीठ मळून घेणार आहोत. आपण सुरुवातीला सगळंच पाणी हे याच्यामध्ये ओतायचं नाहीये. थोडं घेऊन आपण हे मळून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला अंदाज सुद्धा येतो की आपण जे पीठ मळायला घेतलं आहे ते पातळ तर होणार नाहीये ना किंवा त्याच्यामध्ये आणखीन पीठ ॲड करायची गरज असणार आहे का आपल्याला, हे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे ही टिप आपण लक्षात ठेवा. असंच फॉलो करत तुम्ही ही रेसिपी बनवत राहा. आणि आपण जे पीठ मळणार आहोत ते जास्त आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे जोर लावून मळायचं नाहीये. आपण फक्त ते मिक्स करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे लेअरचा इफेक्ट आपल्याला जो शंकरपाळीला येणार आहे तो यामुळेच येतो. आपण हे पीठ एकदम सावकाशपणे फक्त त्याला आपण एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा आता जे उरलेलं आपलं पाणी होतं तयार केलेलं ते सुद्धा आपण आता ॲड करून घेतलेलं आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकता इथे पीठ हळूहळू आपलं मळून रेडी होतं. आपण जास्त जोर लावून हे पीठ मळत नाहीये. हे बघा शंकरपाळीप्रमाणे आपण बरेचशा दिवाळीचे पदार्थ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. आपण याआधी सुद्धा एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे. ती तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की पहा. अगदी नवीन अशी रेसिपी आहे. ट्रेंडिंग अशी रेसिपी इंटरनेटवर असलेली आपण अपलोड केलेली आहे. तर तुम्ही नक्की पहा. आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे बघा. जास्त आपण पातळ सुद्धा केलेलं नाहीये आणि घट्ट सुद्धा केलेलं नाहीये. आपण आता हे पीठ 10 मिनिटांसाठी झाकून ठेवलेलं होतं ते आता आपण बघूयात. थोडंसं कडकपणा आलेला आहे पण एकदमही कडकपणा आलेला नाहीये. आपण आता याचं
असा गोळा तयार करून घ्यायचा आहे, जास्त मळून घ्यायचा नाहीये, हलक्या हातानेच त्याला आपण लाटायला घ्यायचं आहे। आणि आता जी मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही फॉलो केलीत तर तुमचे शंकरपाळीला येणारे लेयर्स आहेत ते खारीपेक्षाही भरपूर येणार आहेत, अशी ही ट्रिक आहे। आता ही पोळी आपली लाटून झालेली आहे, ही तुम्ही किती पातळ अशी लाटू शकता सुरुवातीला। त्यानंतर आपण काय करणार आहोत, जे चारी बाजूने असं फोल्ड करून घेणार आहोत पोळीला। हे बघा, एकावर एक असं फोल्ड करून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे, आपले जे लेयर्स आहेत ते जास्त प्रमाणामध्ये शंकरपाळीला सुटणार आहेत। तुम्ही याच्यामध्ये आणखीन सुद्धा फोल्ड करून जास्त लेयरसाठी ही पोळी अशी वापरू शकता। तर हे बघा, आता हे मी उलट्या दिशेने ठेवून पोळी लाटून घेते। बघा, ही पोळी आपल्याला जास्त पातळही लाटायची नाहीये आणि जास्त जाडही लाटायची नाहीये बघा। आणि हलक्या हातानेच आपल्याला शक्यतो ही पोळी लाटून घ्यायची आहे, जास्त प्रेस करायचं नाहीये आपण। हे बघा, अशी आपली ही पोळी लाटून झाली की तुम्ही कटरच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये ही शंकरपाळी कापून घेऊ शकता। तुम्हाला जर त्रिकोणी पाहिजे असेल तर त्रिकोणी आकारामध्ये किंवा चौकोनी पाहिजे असेल तर चौकोनी आकारामध्ये कापून घेऊ शकता। हे बघा, अशा पद्धतीने ह्या कापून घ्यायच्या आहेत, जरा जाडसरच आपण ठेवलेल्या आहेत। आणि आपण आधी थोड्याच प्रमाणात ह्या लाटून घ्यायच्या आहेत आणि त्यांना कापून घ्यायचं आहे। जशा आपल्या होतील त्या तशा आपण ह्या तळून घेणार आहोत। हे बघा, आता हे असं पुन्हा आपण उभ्या कापल्यानंतर परत त्यांना आपण आडव्या अशा कापून चौकोनी आकारामध्ये कापून घेणार आहोत। आपल्या पिठामध्ये तुपाचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे पीठ असंच थोडंसं आपल्याला ॲडजस्ट करून ह्या लाटून आणि कापून घ्याव्या लागतात, कारण तूप असतं याच्यामध्ये जास्त प्रमाणात। जसं आपण पोळी चपाती लाटताना कशी पटकन आपली लाटून होते तसंही होत नाही। हे बघा, या आकाराच्या आपण आता या जाडीच्या आपण इथे कापून घेतोय शंकरपाळी। तुम्हाला लक्षातच आलं असेल आपण आता काय काय प्रोसेस केली आहे ती। या सगळ्या आपण अशा आता कापून घेऊया आणि नंतर तळायची आपण सुरुवात करूयात। या सगळ्या आपण म्हणजे 2 ते 3 मी आता ह्या पोळ्या लाटून घेऊन अशा कापून ठेवलेल्या आहेत आणि आता आपण तेल गरम करत ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये शंकरपाळी सोडायची आहे। आणि शंकरपाळी सोडताना सुरुवातीला मध्यम आचेवरती आपण या शंकरपाळ्या तळायच्या आहेत, त्याच्यानंतर मंद आच करून त्या आपण भाजून घ्यायच्या आहेत। त्याच्यामुळे काय होणार आहे, आपण जर मोठा गॅस केला तर त्या वरून शेकल्या जातील पण आतमध्ये त्या शेकत नाहीत। तर हे तुम्ही नक्की फॉलो करा। मंद आचेवरती ठेवल्यामुळे तुम्ही बघू शकता किती सुंदर लेयर आपल्या शंकरपाळीला आलेले आहेत। हे बघा, एकूण एक शंकरपाळी आपली लेयरने अशी पूर्ण भरलेली आहे। अगदी बिस्किटं सुद्धा तुम्हाला एवढी खुसखुशीत लागणार नाहीत अशी ही शंकरपाळी लागणार आहे टेस्टला। तर हे आपण पूर्णपणे आता सगळ्या तळून घेणार आहोत। हे बघा, जास्त पण आपण या तळून घ्यायच्या नाहीयेत, कारण त्यांचा रंग जास्त डार्क होऊ शकतो। तेल जसं गरम असतं तसं ते थोड्या प्रमाणामध्ये ते भाजतच जात असतात, आपण जरी बाहेर काढल्या तरी पण। म्हणून ह्या स्टेजला आपण हा रंग आल्यावरती आपण पटकन ह्या काढून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने निचरून तेलामधून घ्यायच्या आहेत। बघा, किती सुंदर असा रंग आलेला आहे। तर हे आपण अशा एक एक करून सगळ्या तळून घ्याव्या। तुम्ही बघू शकता एकूण एक शंकरपाळी लेयरने भरलेली आहे बघा। आता आपण उरलेल्या सुद्धा अशा पद्धतीने करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडलेली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा। आणि आपल्या या चॅनलवरती तुम्हाला आणखीन कोणत्या रेसिपी बघायला आवडतील त्या मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा, मी त्या करण्याचा नक्की प्रयत्न करेन। साहित्याचं प्रमाण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं देणार आहोत, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता किती प्रमाणामध्ये कोणतं साहित्य घ्यायचं आहे ते। साहित्याचं अचूक प्रमाण असल्यावरती आपली पाककृती कधीही बिघडत नाही, हे तुम्हाला लक्षातच येत असेल। आपल्या चॅनलवर येणाऱ्या रेसिपी मी 1 ते 2 वेळा आधी करून बघते, त्यानंतरच मी ह्या अपलोड करत असते। त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे जे प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणामध्ये साहित्य घेऊन ही शंकरपाळी करू शकता।
आता आपल्या सगळ्या शंकरपाळ्या इथे तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे. तर ह्या दिवाळीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने ह्या शंकरपाळ्या नक्की करून बघा. खूप लेअर असलेल्या खुसखुशीत आणि जिभेवर टाकताच विरघळणाऱ्या अशा सुंदर चविष्ट अशा गोड शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी. तर या अशा शंकरपाळ्या तुम्ही बनवल्यावरती तुम्हाला वाहवा नक्कीच मिळणार आहे आणि तुमचं कौतुक नक्कीच होणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या आणि ही शंकरपाळी तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला शंकरपाळीमध्ये दुधाचा वापर करायचा असेल तर आपण जे पाण्याचं प्रमाण दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही दूध वापरून इथे शंकरपाळी करू शकता. मी दूध यासाठी वापरत नाही कारण दूध वापरल्याने थोडासा महिन्याभरानंतर किंवा 15-20 दिवसानंतर शंकरपाळीला थोडासा कोमट वास येतो. त्यामुळे जास्त टिकण्यासाठी मी ही पाण्यामध्ये दाखवली आहे. तुम्ही तुमच्या चॉईसने तुम्हाला कशामध्ये करायचे आहे त्या पद्धतीने करू शकता. तर नक्की एकदा ट्राय करा आणि ही रेसिपी पाहण्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद.